नमस्कार, आपण पाहत आहात प्रखर न्यूज। सटाणा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या श्रीराम मंदिराच्या रखडलेल्या कामावरून आता राजकीय आणि सामाजिक वातावरण तापू लागले। सटाणा नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक 9चे नगरसेवक विलास बापू दंडगवाळ यांनी थेट नगर परिषद प्रशासनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत कारवाईची मागणी केली आहे। प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सटाणा शहरातील श्रीराम मंदिर परिसराच्या विकासासाठी तब्बल 66,34,942 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र धक्कादायक बाब म्हणजे हे काम सुरू होऊन तब्बल 5 वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही मंदिर परिसर विकासाचे काम आजही अपूर्ण अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। नगरसेवक विलास बापू दंडगवाळ यांनी नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात अनेक प्रश्न उपस्थित केले होते। ठेकेदारानं प्रत्यक्ष किती काम पूर्ण केलंय? कामाची गुणवत्ता नेमकी कशी आहे? काम पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली मुदत किती होती? करारातील अटी आणि शर्तींचं पालन झालंय का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काम रखडण्यास जबाबदार कोण आहे? असे अनेक प्रश्न आता शहरातील नागरिकही उपस्थित करू लागलेत। राम मंदिर सारख्या श्रद्धास्थानाच्या विकास कामाला होणारा विलंब हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नसून जनभावनांचा अवमान असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून देण्यात आली आहे। राम मंदिर परिसराचे रखडलेले काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे अशी मागणी सटाणेकरांची आहे, अन्यथा जन आंदोलन उभारण्यात येईल असा स्पष्ट इशारा नगरसेवक विलास बापू दंडगवाळ यांनी दिलाय। आता प्रश्न एकच, तब्बल 66 लाखाचा निधी मंजूर होऊनही राम मंदिरचं काम अपूर्ण का आहे? जबाबदारांवर कारवाई होणार आहे का? आणि सटाणेकरांच्या श्रद्धेचा हा प्रश्न अखेर कधी मार्गी लागणार याकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा।